पूर्वी फार वर्षापूर्वी असं व्हायचं की जी मुंबईची लोक होती, जी ठाण्याकडची लोक होती ना, ती नवी मुंबई किंवा पनवेलचा जो आजूबाजूचा परिसर होता ना, त्या ठिकाणी सेकंड होम किंवा फार्म हाऊसेससाठी जागा घ्यायची किंवा सेकंड होम किंवा फार्म हाऊसेस बनवायचे। पण आजच्या डेटला पनवेलपर्यंत लोकल पोहोचली, नवी मुंबई पूर्ण डेव्हलप झाली आणि पनवेलमध्ये सुद्धा लोक आता फर्स्ट होम घेतात आणि ही डेव्हलपमेंट पुढे पुढे चालली आहे। पण त्या लोकांकडे काय ऑप्शन आहे, जी लोक सेकंड होम बघतायत, जी लोक फार्म हाऊसेस बघतायत। तर आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सेकंड होम किंवा फार्म हाऊस जर तुम्हाला बनवायचं असेल त्याचा ऑप्शन दाखवणार आहे। आता सध्या जे लोकेशन आहे ना, हे लोकेशन आहे कळंबोली जंक्शन। तर हा जो रोड आहे इथे समोरून सुरू होतो आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे। कळंबोली जे जंक्शन आहे त्या जंक्शन पासून तुम्हाला इथे हार्डली एक 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर नवी मुंबई एअरपोर्ट आहे। जर तुम्ही अब्रॉड वरनं हा व्हिडिओ बघताय आणि तुम्ही सेकंड होम किंवा फार्म हाऊसेस बघताय तर तुमच्यासाठी खूप कामच आहे, कारण एअरपोर्ट पासून साधारण इथे 5 मिनिटं लागतात यायला ड्राईव्ह करून आणि साधारण इथून 1-1.25 तासाच्या अंतरावर मी तुम्हाला आजचा प्रोजेक्ट दाखवणार आहे। अच्छा, हा लोकेशन कुठे असणार आहे तर खोपोलीच्या आसपास चांगली डेव्हलपमेंट सुरू आहे आणि खोपोलीच्या आसपास माउंटन चांगले आणि लोणावळा किंवा कर्जत वगैरे जे लोकेशन्स आपण बघतो त्याच्या कंपॅरिझन मध्ये थोडीशी प्राइसिंग कमी आहे। त्याच्यामुळे आजचा जो लोकेशन आहे मी खोपोली डिसाईड केलाय। इवन खोपोली पाली हा रोड जो आहे, ज्या रोडवर इमॅजिका आहे त्या रोडला पण चांगले ऑप्शन्स मिळतात आणि तिथे एक नावाजलेलं नाव आहे मोहिते लँड डेव्हलपर्स। त्यांच्याकडे आज आपण जाणार। त्यांचे आजच्या डेटला तिथे 3-4 प्रोजेक्ट सुरू आहे, जिथे तुम्हाला सेकंड होमचे कॉन्सेप्टचे प्रोजेक्ट्स भेटतील, जिथे तुम्हाला लँड्स भेटतील, जिथे तुम्हाला फार्म हाऊसच्या जागा भेटतील, असे भरपूर त्यांच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहे। आता असं आहे की मुंबईवरनं जरी तुम्ही आला तर पूर्वी काय व्हायचं की ट्रॅफिक वगैरे एवढं असायचं की ह्या लोकेशन पर्यंत यायला लोकांना 1-1.5 तास लागायचा। पण अटल सेतू ऑलरेडी सुरू झाला, तर अटल सेतूने जर तुम्ही आला तर ड्राईव्ह करून हार्डली अर्ध्या तासामध्ये मुंबईवरून कळंबोली पर्यंत ह्या जंक्शन पर्यंत येतात आणि इथून साधारण 1-1.25 तासाच्या अंतरावर ड्राईव्ह करून आरामात तुम्ही साईटवर जाऊ शकतात। तर चला साईटवर जाऊया, सेकंड होम कॉन्सेप्ट, फार्म हाऊसेस वगैरे मोहिते लँड डेव्हलपर्सला भेटूया आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया। तर साधारण जर्नी आपण सुरू केलेली आहे। समोर जर तुम्ही बघितलं तर यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले स्वागत आहे। तर हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो म्हणतो तो आहे। जनरली आपल्याला ओल्ड मुंबई पुणे हायवे पण चांगला झालेला आहे आणि त्या रोडने पण आपण जाऊ शकतो, पण सध्या मी ऑलरेडी ह्याच लोकेशनला होतो आणि इथूनच जर्नी स्टार्ट करणार होतो, त्याच्यामुळे आपण एक्सप्रेस वेने जातोय। बाकी तुमच्याकडे चॉईस दोन्ही असेल, तुम्ही ओल्ड हायवेने पण जाऊ शकता आणि न्यू हायवेने पण जाऊ शकता। तर समोर हायवे आहे आणि तुमच्या फ्युचर सेकंड होम किंवा फार्म हाऊस साठी आपण जर्नी ऑलरेडी सुरू केलेली। तर आता एक्झॅक्ट आपण आहोत पाली फाटा म्हणून एक लोकेशन आहे तिथे। तर जनरली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने तुम्ही आलात तर गाडी लेफ्ट साईडला ठेवून आपण खोपोलीसाठी जो एक्झिट घेतो तो एक्झिट घेऊन लगेच यू टर्न मारून एक्झॅक्टली ह्या लोकेशनला आपण येतो। तर इथे आसपास तुम्हाला शॉप्स वगैरे बघायला मिळतील, आसपास डेव्हलपमेंट वगैरे आहे आणि हा जो समोरचा रोड आहे ना, हा रोड सरळ सरळ आपला पालीपर्यंत गेलेला आहे आणि आता सध्या जी डेव्हलपमेंट चालू आहे ना, ह्या रोडला भरपूर तुम्हाला ऑप्शन्स मिळतात, पण ह्या साईडला रेट्स भरपूर जास्त आहेत। आता आपण ज्या लोकेशनला जातोय इथल्या कंपॅरिझनमध्ये तिथे रेट्स खूप कमी आहेत कंपॅर जर तसं केलं तर। आणि आजूबाजूला आता इथे सध्या काय झालं, इमॅजिका वगैरे असे बरेच ऑप्शन झालेत आणि जे इमॅजिकामुळे इथे क्राऊड आलाय त्याच्यामुळे इथली जमिनीचे जे रेट्स आहेत ते ऑटोमॅटिकली जास्त झालेत। मला पुढे आता जर फार्म हाऊसच बांधायचं आहे किंवा सेकंड होमच करायचं आहे तर एकदम बेस्ट लोकेशन आहे। ह्या रोडनीच आपण सरळ आता जे मोहिते लँड डेव्हलपर्स आहेत तिथे जाणार आहे। रोड्स वगैरे सगळे तुम्ही बघा रेडी झालेले आहेत, चांगले रोड्स आहेत, असं नाही की खराब रोड्स आहेत। आता साधारण कळंबोली जंक्शन पासून आपण ड्राईव्ह करून एक साधारण अर्ध्या तासामध्ये इथे आलोय आणि इथून आपल्याला मोहिते लँड डेव्हलपर्स जे आहेत तिथपर्यंत जायला साधारण एक 15 ते 20 मिनिटं लागू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागायला नाही पाहिजे। आणि मग तिथे त्यांचे काय प्रोजेक्ट्स असतील ते आपण तिथून त्यांच्यासोबतच बघायला जाणार आहोत। तर साधारण पाली फाट्यापासून एक थोडंसं पुढे 5 मिनिटं ड्राईव्ह करून आलो। समोर इथं दत्त वडेवाले होते, त्यांच्याकडे आपण नाश्ता केलाय आणि थांबलो याच्यासाठी होतो की मला वाटलं तुमच्यासोबत थोडीशी इन्फॉर्मेशन शेअर करावी। समोर तिकडे ना इमॅजिका आहे। तर फार वर्षापूर्वी जेव्हा इकडे इमॅजिका वगैरे नव्हतं त्यावेळेस या साईडला पण जास्त काही डेव्हलपमेंट नव्हती, जास्त काही रेट्स नव्हते। आता इथे इमॅजिका वगैरे आलेत, क्राऊड असतो जे लोक इथे येतात इमॅजिकामध्ये, त्याच्यामुळे आजूबाजूला थोडी कमर्शियल डेव्हलपमेंट झाली। आता इथून थोडंसं एक साधारण 10 मिनिटं आपल्याला ड्राईव्ह करायचं आहे
सरळ मोहिते लँड डेव्हलपर्सकडे थांबणार आहे. मस्तपैकी इथे नाश्ता झाला, ब्रेकफास्ट झाला. आता इथून सरळ जाऊया आपण मोहिते डेव्हलपर्सकडे. हे बघा, ह्या इथे ना इमॅजिकाची एंट्री होते. ठीक आहे. आता इथे आजूबाजूला भरपूर रेस्टॉरंट, हॉटेल्स वगैरे आलेत. आणि मेन म्हणजे जेव्हा अशी कमर्शियल डेव्हलपमेंट येते ना, तर त्या लोकेशनला रेट एकदम तुफान हाय होऊन जातो लँडचा. आता तर इथे जे कमर्शियल डेव्हलपमेंट एवढी आहे की आजूबाजूला आता बिल्डिंग्सचे पण प्रोजेक्ट सुरू झालेत. त्यामुळे अशा ठिकाणी फार्म हाऊस करणं थोडंसं टफ जाणार आहे, कारण रेट्स खूप वर जातात. सेकंड होम वगैरे करणं डिफिकल्ट होतं जरी तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे तर. पण काही नाही, थोडंसं समोर रस्ते वगैरे ऑलरेडी चांगले आहेत. ह्या लोकेशनची सगळ्यात गोष्ट हीच चांगली आहे की इथे रोड सगळे झालेले, त्याच्यामुळे ड्राईव्ह करायला अजिबात कंटाळा येत नाही. आणि जास्त साधारण नवी मुंबईपासनं, पनवेलपासनं किंवा ठाण्यापासनं जास्त लांब ड्राईव्ह करून जायची गरजही नाही. जवळ आहे, साधारण सव्वा तासामध्ये तुम्ही पोहोचता. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलोय आता मोहिते लँड डेव्हलपर्सच्या ऑफिसला. हे बघा, इथे समोर तुम्ही जर बघितलं तर मोहिते लँड डेव्हलपर्सची होर्डिंग आहे आणि इथे समोरच त्यांचं ऑफिस आहे. हे आहे इथे ऑफिस. तर फायनली असं आहे की आपण साईटवर पोहोचलो होतो, जे ऑफिस आहे तिथे. आणि आता तिथून सचिन सरांनी इन्व्हाइट केलं होतं. सर, वेलकम टू दी चॅनल. थँक्यू. तर मोहिते लँड डेव्हलपर्स, आत्तापर्यंत जर समजा तुम्ही ह्या बाजूला आला असेल आणि जर पाली फाट्यापासून जर टुवर्ड्स पालीला तुम्ही जातात तर भरपूर तुम्हाला होर्डिंग्स बघायला मिळतील. तर यांचे सर आता किती प्रोजेक्ट चालू आहे सध्या आपले? सध्या आपले आता 3 चालू आहेत. 3 प्रोजेक्ट चालू आहे. आणि साधारण काय लँड साईज असेल इंडिव्हिज्युअल जर बघितले तर किती लँड साईज आहे? जो पहिला प्रोजेक्ट आहे तिथे किती पूर्ण लँड आहे? ते 260 एकर आहे. 260 एकर. आणि ती कुठे आहे नेमकी? ही आपण आता एक खोपोली पाली रोडला आहे. बरं. खोपोली पाली रोड पासून 5 किलोमीटर आतमध्ये जांभूळपाडा विलेज आहे ना, अच्छा, त्यामध्ये आहे. बरं. सगळे अर्धा एकरचे प्लॉट आहेत. अर्धा एकरचे प्लॉट आहेत. तर आता आपण तिथेच जातोय. येस. बरं. प्रोजेक्टचं नाव काय? माउंटन व्ह्यू प्रोजेक्टचं नाव आहे. तर साधारण काय आहे की इथे हा जो पाली खोपोली जो रोड आहे तो खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला. तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल की तुम्हाला ज्या पण निडेड गोष्टी हव्या असतात त्या सहजासहजी इथे अवेलेबल होऊन जातात. आणि मग ह्या मेन रोडपासनं वेगवेगळे आजूबाजूला लोकेशन्स आहेत, गावं आहेत आणि त्याच्या आजूबाजूला लँड्स अवेलेबल असतात. आणि ही जागा स्वतःच आपला प्रोजेक्ट आहे? हो, स्वतःच आपला. बरं. आणि याच्यामध्ये किती मिनिमम जागा देतो आपण? मिनिमम जागा आपण 20 गुंठे 40 गुंठे आहे, म्हणजे फाजशी प्लॉट आहेत. अच्छा, म्हणजे थोडं जर फ्लेक्सिबिलिटी ठेवायची ती ठेवू शकतो आपण, कमी जास्त वगैरे ठेवायचे. ठीक आहे. आता सध्या काय स्थिती आहे साईटवर? सध्या आता काय भरपूर सारे प्लॉट गेलेले आहेत आणि लोकांनी ज्यांनी प्लॉट घेतलेले आहेत त्यांचं आता कंस्ट्रक्शन काम चालू आहेत. बरं. तर आपण नवीन फेज पण चालू केलेला आहे. त्यामध्ये पण प्लॉट आपले आता प्लॉटिंग चालू केले आपण, बाकी आहेत. बरं बरं. मग आता आधीचे जे फेज मध्ये होते त्यातले काही लोक आलेत जी म्हणजे रेडी झालेत, असे काही आलेत कधी मध्ये राहिले? हो हो हो, येतात. सेकंड होम म्हणून जे वापरतो ते. तर जनरली सेकंड होमचाच क्राऊड आहे ते फार्म हाऊस आणि सेकंड होमचा पण आहे. आणि आता सगळीकडे काय स्टे विस्टासाठी पण चालू आहेत लोक. बरं. हा, ते लोक काय, आता काही कस्टमर आपले असे आहेत की त्यांनी आता तिथं स्टे विस्टासाठी त्यांनी एक बंगलो रेडी करून दिलेला आहे. बरं. बाहेरच्या बुकिंग पण त्या बंगलोवरती येतात, त्यांनी त्यांची इन्कम होते. समजलं. म्हणजे त्यांना ज्यांना जेव्हा वापरायचं तेव्हा वापरतील, नाही वापरत तर मग तो पर डेवर रेंटने वगैरे देतात. चला बढिया. एकदा तुम्ही रोड बघा, समोरचे रोड्स इकडचे आहेत ना खूप सुंदर आहेत. आणि अशा रोडवरनं एकदम प्लेझंट एक्सपिरियन्स आज तुम्हाला मिळणार आहे. आणि एकदा साईटवर गेलो की साईट प्रॉपर दाखवायचा एकदा प्रयत्न करतो. बाकी असं आहे की डिस्कशन प्रयत्न भरपूर असतात की पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी. पण जर आमच्या डिस्कशनमध्ये काही मिस झालं तर यांचा डायरेक्ट नंबर प्रोव्हाइड मी करतोय. जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल, प्रोजेक्ट्स बघायचे असतील, आज जर पॉसिबल असलं तर दुसरा पण प्रोजेक्ट बघू, पण एक प्रोजेक्ट व्यवस्थित दाखवतो. पण इथे आजूबाजूला यांच्या आता 3 प्रोजेक्ट चालू आहे, अपकमिंगमध्ये तर आहेच. तुम्हाला इथे आल्यानंतर बेस्ट ऑप्शन्स भेटतील तुमची जी पण रिक्वायरमेंट असेल लँडसाठी किंवा फार्म हाऊससाठी किंवा सेकंड होमसाठी. तर एकदा त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, साईट व्हिजिटला जाऊ शकता.
तर फायनली आता आपण साईटवर पोहोचलेलो आहोत. आता यांची बरीच लँड आहे. किती लँड आहे टोटल इथे? 260 एकर आहे. इथं 260 एकर आहे आणि याच्यामध्ये असं नाही आहे की लोनली प्लेस आहे. आजूबाजूला बरीच बंगलोज वगैरे झालेली आहेत, लोक राहत आहेत इथे. कायमस्वरूपी पण मला वाटतं 1-2 जण राहत आहेत आहेत ना. बाकी जी लोक मंथली किंवा वीकली ज्यांना यायचं ती येतात. आता एक सॅम्पल बंगलो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. बरं, यांच्याकडे असं आहे की तुम्हाला रेडी बंगलो हवा असेल तरी त्यांच्याकडे ऑप्शन्स मिळतील. फक्त जागा हवी असेल तरी जागा मिळेल, किंवा जागा घेतल्यानंतर जर तुम्हाला बांधून हवं असेल तेही ऑप्शन आहे. किंवा तुम्हाला स्वतःला बांधायचा काही सपोर्ट लागला तर तोही ते प्रोव्हाइड करतात. आता एकदा तुम्ही माझ्या बाजूला असं पूर्ण जर बघितलं ना तर ही टोटल जागा किती आहे साहेब? 20 गुंठे. अच्छा, ही 20 गुंठे जागा आहे आणि ही ऑलरेडी यांनी एक सॅम्पल म्हणून डेव्हलप केलेली होती आणि ही आता विक्री झालेली आहे, आता सेल झालेली आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की यांनी ह्या साईडला इथे कन्स्ट्रक्शन केलं आहे आणि मागच्या साईडला जर समजा तुमचे गेस्ट वगैरे आले आणि जर समजा त्यांना बाहेर आउटसाईड तुम्हाला बसायचं आहे वगैरे तर अशी प्रॉपर एक सिटिंग इकडे प्रोव्हाइड केलेली आहे. या बाजूला असं ओपन लॉन आहे, जर लहान मुलं वगैरे असतील ती खेळतील. या बाजूला इकडे मागच्या बाजूला स्विमिंग पूल आहे आणि पुढे जर तुम्ही बघितलं तर ते आता सध्या केअरटेकर राहतात, तर केअरटेकरसाठी एक वेगळी व्यवस्था केलेली आहे. आणि हा किती बेडरूम्स आहेत याच्यामध्ये? 3 BHK. अच्छा, 3 BHK आहे आणि याच्यामध्ये वर यांनी एक ग्लास हाऊस बनवलेलं आहे. रिझन तुम्हाला सांगतो, समोरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर जसं प्रोजेक्टचं नाव आहे ना माउंटन व्ह्यू, तर आजूबाजूला सगळे तुम्हाला असे डोंगरच दिसणार आहे. आणि ट्रस्ट मी, याच्या पलीकडची साईड जी आहे ना ती लोणावळ्याची आणि प्राइसिंग याच्यापेक्षा तुम्हाला डबल रेट तिकडे मिळतो आणि नियर अबाउट सगळं असंच दिसणार आहे तुम्हाला, जे आता तुम्हाला इथून फील येतो. तर चला एकदा हे बघायला मिळेल आपल्याला. बघा भेटेल. चला ना, चला जाऊया. साधारण किती स्क्वेअर फीटचा आहे? साधारण हे सर 1800 स्क्वेअर फूटचं आहे. 1800 स्क्वेअर फीटचा आहे. अच्छा, तर इथे यांनी सध्या जे आहे ना, व्हॉट आय कॅन सी हिअर, इट इज ओपन किचन कॉन्सेप्ट. जनरली तुम्ही फार्म हाऊसेस बघितले तर तिथे ओपन किचनचाच कॉन्सेप्ट असतो. इथे डायनिंग आहे. सध्या आता ते नाही येतं, त्यांनी तिथे कपड्याने कव्हर केलं, पण इथे सिटिंग एरिया आहे. आणि एक्झॅक्टली इथे जर बघितलं तर समोरच्या बाजूला पण भरपूर असे ना सिटिंग प्लेस आहे. या बाजूला वॉशरूम आहेत. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हा सेकंड होम कॉन्सेप्ट आहे. फार्म हाऊसला जनरली लोक विकेंड्सला किंवा महिन्यातनं 1-2 वेळेस येतात. तर असे व्हाईट जे कपडे असतात त्यांनी कव्हर करून ठेवतात की आलं की ते कपडे काढले आणि डायरेक्ट यूज करायला सुरुवात झाली. इकडे एक बेडरूम आहे. यस, ठीक आहे. तर ह्या बाजूला इथे एक त्यांचा बेडरूम आहे. हा मास्टर बेड आहे आणि विशेष म्हणजे त्या साईडला वॉशरूम आहे. ही जर समजा आपण विंडो ओपन केली तर ह्या बाजूला समोरच्या बाजूला मागचा जो स्विमिंग पूल आहे त्याचा व्ह्यू आहे. इवन तुम्हाला इफ यू वॉन्ट टू एक्सेस फ्रॉम दिस साईड यू कॅन ओपन दी विंडो अँड यू कॅन एक्सेस दी डायरेक्टली स्विमिंग पूल ऑल्सो. तर एकदम क्लासवाली फील जी आहे ना तिकडे आल्यानंतर येते. वर जाऊ शकतो सर आपण? चला एकदा वर जाऊया आपण, थोडंसं वरती पण दाखवतो. त्यांनी सध्या इथे वुडनच्या ज्या लाकडाच्या स्टेप्स असतात त्या बनवलेल्या आहेत इकडे. मला ते ग्लास हाऊस बघायचं होतं. हो चला. तर सध्या वर आलोय. वर आल्यानंतर एक इथे यांनी असं ह्या बाजूला काइंड ऑफ लिव्हिंग रूम आपण म्हणू शकतो. जर तुम्हाला प्रायव्हसी वगैरे हवे असेल तर डायरेक्टली ही जी विंडो किंवा डोर आहे तो पूर्णपणे बंद होतो आणि हे तुम्ही बेडरूम सारखं वापरू शकता. ठीक आहे. इथे हा तुमचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. इथे आहे वॉशरूम अँड फायनली हिअर वी आर. तर इथे काय आहे की जनरली ग्लास हाऊस यांनी जे बनवलं होतं ना त्याच्यासाठी की समोरच्या बाजूला ना असा फर्स्ट क्लास व्ह्यू बघायला मिळतो. तर जस्ट इमॅजिन करा की फ्युचरमध्ये तुम्ही येता इथे, तुम्ही इथे संध्याकाळी मॉर्निंगला ब्रेकफास्ट करता किंवा इव्हनिंगला डिनर वगैरे करता आणि समोर असं क्लायमेट, असं वेदर आणि असा व्ह्यू बघायला मिळतो. तर डेफिनेटली टिपिकली एक जो फार्म हाऊस कॉन्सेप्ट कसा असावा ना त्याचं उत्तम उदाहरण माउंटन व्ह्यू हा प्रोजेक्ट आपल्यासमोर आहे. बाकी इथे काउचेस वगैरे, सिटिंग्स वगैरे भरपूर आहे. तर हा साधारण किती गुंठ्यामध्ये होता? 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यामध्ये. ठीक आहे. एक 20 गुंठ्यामध्ये साधारण तुमचा एक चांगल्यापैकी फार्म हाऊस किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे बेडरूम्स वगैरे हवेत, लिव्हिंग रूम्स हवेत, तर एक प्रॉपर कन्स्ट्रक्शन होतं. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं एक खाली या बाजूला जे सर्वंट क्वार्टर्स म्हणू शकतो ते एक तुम्ही बनवू शकता. समोरच्या बाजूला इथे मचान बनवलं आहे त्यांनी असं की तुम्हाला ओपन वगैरे बसायचं. आणि समोरच्या बाजूला इथे जर बघितलं तर हे गार्डन आहे की मुलांना ओपनमध्ये तुम्हाला स्पेस ठेवायचा खेळण्यासाठी असं. तर पलीकडे पण जर तुम्ही बघितलं तर तिथे सुद्धा काम चालू आहे.
तिथे एक सेपरेट बंगलो तयार होतोय, याच्या पलीकडे एक बंगलो आहे, तो पण आपला सॅम्पल विला आपला आहे, सॅम्पल साठी बनतोय तो. जसा हा सॅम्पल केला होता तो पण सॅम्पल विला आपला चालू आहे. बर, तो पण विकायलाच आहे. बर बर. याच्यामध्ये असं आहे की सॅम्पल जे बनत असतात त्यात जर तुम्हाला आवडलं, जर समजा तुम्हाला असं आहे ना की जागेसहित तुम्हाला ॲज इट इज विकत घ्यायचं, तर तेही तुमच्याकडे ऑप्शन आहे. असं यांच्याकडे अजून 1-2 ऑप्शन आहेत, मला वाटतं जर पॉसिबल असेल तर ते पण आपण कव्हर करूया. प्राइसिंग वगैरे सगळं मी तुम्हाला पुढे शेअर करतो. जागा नुसती जागा विकत घेते त्यांना आपण काय साईडला फॅन्सिंग वगैरे काय प्रोव्हाइड करतो? हा करतो ना. जनरली म्हणजे आयडेंटिफाय कशी होणार की कुठली जागा कोणाची आहे? तर सध्या आपण यांना आधी स्टार्टिंग दिला होता तर आपण पोल आणि फेन्सिंग मारून दिली होती. पोल आणि फेन्सिंग होती, गेट होता असा. अच्छा, असा गेट होता. आता नंतर यांनी काय फेन्सिंग काढली आणि स्वतःची प्रायव्हेट आपली वॉल बनवून वॉल मारली ॲज पर रिक्वायरमेंट. पूर्ण नंबर प्लेट अशी पूर्ण असते. हा प्लॉट नंबर 36 नंबर आहे. अच्छा मिस्टर पोटे सर. अच्छा, तर हा त्यांचा बंगलो आहे, हा फार्म हाऊस आहे आणि हा प्लॉटचा 36 नंबरचा प्लॉट आहे. ठीक आहे, ओके. असं तर प्लॉटला साधारण आपण एक फॅन्सिंग आणि गेट लावून देतो. हो हो, ठीक आहे, ओके. तसं पुढे सॅम्पल असं आपण प्लॉट केलेले आहेत ते आपण बघू शकतो पुढे. हा ठीक आहे. आता ह्या समोरच्या बाजूला आहे ना, डोंगराळ जो भाग समोर दिसतो ना, त्या साईडला पण चांगल्या व्ह्यूचे यांचे प्लॉट आहेत. जनरली फेज 2 वगैरे जे आपण म्हणतो ना, त्या बाजूला पण एकदा जाऊया आपण. चला. उतरते आपण. हा फेज 3 आहे. फेज हिटअप वरती जातोय तो फेज 4 आहे. फेज 4 आहे. जाऊया तिकडे जाऊ. हो चला. ठीक आहे. समोर बघा अशी आता झाडी वगैरे, ट्री प्लांटेशन वगैरे छान केलेलं आहे तुम्ही इकडे ना. हो हो. तर आता आपण थांबलं की कुठला फेज आहे? फेज 4. हा फेज 4 आहे. फेज 4 आहे ना. तर इथे बघा ही अशी ऑलरेडी फॅन्सिंग लागलेली आहेत, लाईट्स लागलेले आहेत आणि ही अशी प्लॉटिंग. आता एक एक्झाम्पल सांगतो. हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे? हा 20 गुंठे प्लॉट. 20 गुंठे म्हणजे साधारण एक अर्धा एकर आहे. तर ही असं ह्या बाजूला पूर्ण फॅन्सिंग आहे. म्हणून असं नाही, ह्या समोरच्या बाजूला जर तुम्ही बघितली तर ह्या पूर्ण रोडवर, आता हा रोड डेव्हलप होणार आहे, अजून डेव्हलप झालेला नाही आहे कारण फेज 4 हा आत्ताच त्यांनी लॉन्च केलेला आहे. इथे पण रोड्स होतील, दोन्ही बाजूला फॅन्सिंग्स आहेत आणि मध्ये सुद्धा फॅन्सिंग, आणि इथे मध्ये एक गेट देतोय ना आपण. हो, प्रत्येक प्लॉटला गेट आहे. हे बघा इथे हे अशाच टाईपचे काही गेट्स देतो आपण. हो हो. हे बघा इथे समोर जर तुम्ही बघितलं ना, तिथे असे गेट्स प्रोव्हाइड होत आहेत. आणि ह्याच्यावर तुम्ही जे एकदा बाय केलं की इथे तुम्हाला ती नेम प्लेट आणि प्लॉट नंबर तो इथे मार्किंग करून देतात. तो सगळ्यात छोटा आपल्याकडे 20 गुंठ्याचा ना, अर्धा एकर. 10 गुंठे प्लॉट होते आपल्याकडं. बर, सध्या आता ते विकले गेलेत ते. बर, आता सध्या 20 गुंठ्याचे. 20 गुंठे. त्याच्यापेक्षा काही कमी आहेत, 12-15 गुंठे वगैरे. हा 2-3 असे प्लॉट आहेत की 15 गुंठे आहेत, 17 गुंठे आहेत. 15 गुंठे 17 गुंठ्याचे पण ऑप्शन आहेत. तर आता याच्यानंतर अजून पुढे फेस येणार आहे. हा येणार आहे ना, फेज 5 पण चालू होणार आहे आता. अच्छा, जागा आता अकोट झालेली आहे. बर, तर काम चालू होईल आता. बर बर बर. आता ह्या इथे तुम्ही समोर तो तिकडे जर थोडंसं झूम करून बघितलं ना, तर त्या तिथे एक विला आहे, तो आपल्याला बघायचा आहे. येताना आम्ही ड्राईव्ह करून तिथूनच आलो, आम्हाला थोडासा फेज 4 बघायचा होता मला, आम्ही इकडे घेऊन आलो. थोडंसं लोकेशन सांगा ना, कुठले डोंगर वगैरे दिसत, कसं आहे समोर आहे साधारण? हे साईडला समोर बघतो आपण जो खंडाळा आहे ना, खंडाळ्याचा व्ह्यू आहे. खंडाळ्याची, अच्छा, जे टायगर हिल वगैरे म्हणतात ती साईड आहे. लेफ्ट साईडला टायगर पॉइंट पण आहे. बर, तिथे ह्या माउंटेनच्या पाठी आपलं जसं आंबिवली माहिती असेल तुम्हाला. हो हो, त्याच्या पाठी आंबिवली आहे. बर. आणि ह्या इथे समोर जे खंडाळा किंवा लोणावळ्यावरती हिलवर जे बंगलोज दिसलेत, आता संध्याकाळी दुपारची वेळ झालेली तेवढं दिसणार नाही, पण संध्याकाळच्या वेळेस दिसतं ते बंगले वगैरे पण क्लिअर दिसतात. आणि तिकडच्या कंपॅरिझनमध्ये रेट फार कमी इकडे. बाकी एक काम करूया, समोर तो जो बंगला दिसतोय तिथे जाऊ, एक थोडंसं बघूया, बाकीचे प्राइसिंग वगैरे एकदा डिस्कस करूया. मला माहिती आहे तुम्ही लोक प्राइसिंगचीच वाट बघता, तर डेफिनेटली प्राइसिंग शेअर करतो तिकडे गेल्यानंतर एकदा. आता काय जायचं त्या बंगल्यावर तिकडे ना? हो, जाऊ ना. चला, ऑलमोस्ट आपण बघितलं आता काय 260 एकर आहे, कुठे कुठे जाणार आहे इथे. तर साधारण आता ही जागा किती आहे जिथे हा सॅम्पल बनतोय? हे 20 गुंठा जागा आहे. अच्छा, ही पण 20 गुंठ्याचं आहे का? आणि किती बेडरूमचा बंगलो आहे हा? पण 3 BHK विला आहे. अच्छा, 3 BHKचा ना. ठीक आहे. तर इथे बघा हे स्विमिंग पूल वगैरे केलेलं आहे. आता हा रेडी टू यूज आहे? येस येस. की बाकी काही काम? रेडी 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 आहे ना. जाता येईल आपल्याला आता? हो, जाता येईल ना. अच्छा, हे मात्र तुम्ही चांगलं करतात प्रत्येक ठिकाणी, की ज्याला डायरेक्ट स्विमिंग पूल एक्सेस करायचा आहे तो डायरेक्ट इथनं स्विमिंग पूल एक्सेस करू शकतो. तर साधारण बघा हा ह्या बंगलोचा लिव्हिंग रूम आहे आणि
इथून बाहेर सरळ तुम्हाला इथून स्विमिंग पूल एक्सेस करता येतो. लाईट्स वगैरे सगळे रेडी झालेले आहेत इथे. इथे काय यांनी हे स्टेप्स आहेत, इथे लाईट्स वगैरे लावलेले. ह्या बाजूला इकडे एक बेडरूम आहे, इथून एकदम फर्स्ट क्लास व्ह्यू बघायला मिळतो. या साईडला त्यांचं इथे किचन आहे आणि इथून साधारण आपण असं वॉक करत वरती जाऊ शकतो. तर वरती 2 बेडरूम आहेत सर. वरती 2 बेडरूम आहेत. अच्छा. साधारण हे आहे इथे विंडो. या बाजूला जर तुम्ही आलात वर तर इकडे हा एक बेडरूम आहे. हा भरपूर मोठा आहे ना, भरपूर मोठा आहे. याची हाईट भरपूर आहे. इथे लाईट्स ओपन करतो तर हे बघा, हे नवीनच प्रकार केला तुम्ही डिझाईनचा ना. हो, हे फार रेअर बघायला मिळतं. ह्या साईडला इकडे वॉशरूम आहे आणि तुम्हाला फक्त इथला एक व्ह्यू दाखवायची इच्छा होती मला. एकदा घेऊन दाखवतो मला. याला ओपन केलं, इथून बाहेर आलात की असा फर्स्ट क्लास व्ह्यू बघायला मिळतो. आता तरी थोडा उशीर झाला, आम्ही शूट करत करत दुपार झाली, पण एकदम सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आला ज्यावेळेस समोरच्या बाजूला सूर्यास्त होतो, सगळे इकडे असं ऑरेंज दिसतं ना, संध्याकाळी एकदम प्लेझंटवाली फिलिंग असते इकडे. इवन अर्लियर मॉर्निंगला पण असली ना, एक फर्स्ट क्लास फिलिंग आहे. खाली ह्या बाजूला जर बघितलं तर ही जी सगळी जागा आहे, ही जागा सगळी तुमचीच असणार आहे. समोरच्या बाजूला फेन्सिंग वगैरे केलं आहे तिकडे. इथून तुम्हाला पुढे घेऊन चालतो. इथे या बाजूला यांनी दुसरा बेडरूम बनवला आहे आणि हा असा साधारण व्ह्यू आहे. तर हा रोड आहे, इथून आम्ही बाहेरच्या साईडला जाऊ शकतो आपण. इथून आम्ही पुढे गेलो होतो, जो फेज 4 होता तो, समोर गाडी पार्क केली आणि सध्या इथे थांबलो. तर इथे आजूबाजूला जर तुम्ही थांबलात तर कंटिन्यू लाईफ टाईम व्ह्यू आहे. असं नाही की आता इथे काही टावर्स वगैरे तर बनणार नाही ज्याने तुमचा व्ह्यू ब्लॉक होईल. वॉट एव्हर इट इज, जे आता तुम्ही बघताय ते तुमचा कायमस्वरूपीचा व्ह्यू असणार आहे. तर साधारण असा काही कॉन्सेप्ट आहे यांचा इथे. आता काय, परत आपण इथे थांबलो होतो आधी, तो एक सॅम्पल बंगलो तुम्हाला दाखवला होता, तिथे आलेलो आहे. आता यांचं इथे तुम्ही अम्युनिटीचा एक एरिया बनवताय ना, काय काय होणार आहे तिकडे? आपलं लेफ्ट साईडला आपला ह्या 5 एकरमध्ये आपला क्लब हाऊस आहे. 5 एकरमध्ये? 5 एकरमध्ये रेस्टॉरंट आहे, जिम आहे, गार्डन आहे, आउटडोर गेम आहेत. अच्छा. बाकी सगळ्या सुविधा आहेत. 3 सॅम्पल विला पण याच्यामध्ये आहेत. अच्छा. रेंटलसाठी कॉटेज पण आहेत. बरं. तर हे सगळं आता परमिशन आले, काम सुरू झालं याचं? हो, काम सुरू झालेलं आहे. अच्छा. म्हणजे जर तुम्ही इथे आलात आणि राहतायत किंवा समजा आता इथे समोरच्या बाजूला बघा तुम्ही, ही इथे फॅन्सिंग मारून यांनी जागा ठेवलेली आहे. तर आता इथे यांनी काही बनवलेलं नाही आहे राहायला, पण आता जागा घेतली आहे, ते छान प्लांटेशन वगैरे करून फॅन्सिंग वगैरे मारून ठेवले. पण अशा वेळेस जर तुम्ही इकडे आलात आणि जर तुम्हाला काय खायचं आहे वगैरे, तर इथे एक रेस्टॉरंट ते बनवत आहेत. तर समजा तुमची खायप्यायची व्यवस्था इथे आरामात होऊन जाईल. जर तुम्हाला स्टे करायचं आहे तर स्टे पण फ्युचरमध्ये करायला मिळेल इथे. बाकी यांचे सॅम्पल बंगलो वगैरे आहेत, जर जे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत जे कधीमध्ये येतात त्यांना ते वापरायला देतात. 1-2 दिवसासाठी आलात किंवा तुम्हाला बाय करायचं आणि 1-2 दिवस राहायचं इकडे, तर तेही करता येईल. हे बघा, मस्तपैकी असे समोर प्लांटेशन वगैरे केलेले आहेत. तशी प्लेझंट वेलिंग फिलिंग येतं. जेव्हा पण तुमचं आफ्टर रिटायरमेंट आता घेऊन ठेवलं आणि आफ्टर रिटायरमेंट वगैरे जेव्हा पण तुमचा प्लॅन असेल की घर बांधायचं आणि अशा ठिकाणी राहायचं, तर आय गेस दिस इज द प्लेस. सर, भरपूर बघितले प्रोजेक्ट्स वगैरे, लँड वगैरे, तर मला सांगा साधारण किती रुपयापासून जागा आपल्याकडे मिळते इथे? सर, स्टार्टिंगचा रेट आपला याचा 250 स्क्वेअर फूट आहे. 55 लाख रुपये अर्धा एकर जातो. अरे, स्क्वेअर फीटने थोडं कन्फ्युजिंग होतं ना. तर साधारण एक किती, 55 लाखापासून अर्धा एकर? 55 लाखापासून अर्धा एकर. हाफ एकर लँड येते 55 लाखामध्ये. बरं, याचं पेमेंट टर्म्स वगैरे तुम्ही काय डिसाईड करता? कसं पेमेंट्स असतं, कसे पेपर्स वर्क होतात, काय होतं, थोडंसं आयडिया द्याल त्याचे? कारण प्लॉट आपल्याला आवडला असेल आहे ना कस्टमरला, त्या आपल्या ऑफिसला येतात, ऑफिसला नंतर ते टोकन देतात, त्यांना आपण 2-3 महिने टाइम पिरियड देतो. तसं पूर्ण पेमेंट त्यांनी केलं की आपण डॉक्युमेंट करून देतो. बरं. डॉक्युमेंट्समध्ये काय रजिस्ट्रेशन वगैरे होतं, याचं कसं होतं? रजिस्टर होतं पूर्ण 7-12 टोटल नावावरती होतं. 20 गुंठे प्रॉपर इंडिव्हिज्युअल होतं. बरं. जागेनंतर प्लॉट घेतल्यानंतर पूर्ण त्यांना आपण फेन्सिंग मारून देतो, यांना लाईट कनेक्शन देतो, पाणी कनेक्शन देतो. ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात या ते स्वतःला सेकंड होम करू शकतात, यानंतर विला बनवून तर रेंटला पण देऊ शकतात. बरोबर. आता इथे मागे कोणी रिसॉर्ट पण सुरू केले ना, जे आपलं काही तुम्ही दाखवलं? हो, ते आर्किटेक्ट आहेत मुंबईचे. त्यांनी स्वतः 2 एकर त्यांनी प्लॉट घेतलेला आहे. बरं. आणि त्यांनी रिसॉर्ट चालू केले, त्यांनी रिसॉर्टचं काम चालू केलेलं आहे आता. तर साधारण असं आहे की याच्यात ग्रुप 7-12 वगैरे काही नाही ना, इंडिव्हिज्युअल 7-12 सगळं इंडिव्हिज्युअल 7-12 होऊन जाईल. जर आता समजा एक्झाम्पल हा तुमचा 20 गुंठ्याचा प्लॉट असेल तर माझा 20 गुंठ्याचा सेपरेट 7-12 होणार. हा पण प्लॉट डॉक्टर भानू म्हणून आहेत, त्यांचा प्लॉट आहे. बरं. स्टार्टिंग इन्व्हेस्टमेंट साठी प्लॉट घेतला होता. सध्या ते आता सॅटर्डे संडेला ते येतात. पूर्ण असे ट्री त्यांनी स्वतःने लावलेले आहेत. बरं. आणि स्वतः आता त्यांनी प्लॅन केला आता ह्या
नेक्स्ट वीक मंथ मध्ये ते इथं बंगला आता चालू करणार आहेत. बंगलो सुरू करणार आहेत. अच्छा, बर. साधारण कोण क्राऊड आहे, ते कुठले कस्टमर जास्त आहेत, मुंबई किंवा पुणे, कुठले क्राऊड? मुंबईचे एवढे जास्त आहेत, पुण्याचे एवढे कमी आहेत. अच्छा. वाशी, बेलापूर त्यासाठी लोक जास्त आहेत. आणि पुण्यावरनं आहेत थोडेफार आहेत? थोडेफार पुण्यावरनं. ठीक आहे. बघा काय माहिती आहे का, डिस्कशन याच्यासाठी आम्ही करत असतो की डिस्कशनमध्ये जी ट्रान्सपरन्सी येते, जी क्लिअरिटी येते ना, ती डिसाइडेड व्हिडिओमध्ये येत नाही. पण काय होतं, बऱ्याचदा डिस्कशनमध्ये काही गोष्टी अशा असतात ना ज्या मिस होऊन जातात. पण तुमचे काही डाऊट्स असतील तर टू बी ऑनेस्ट, जो स्क्रीनवर नंबर आहे तो यांच्या कंपनीचा टीमचाच डायरेक्ट नंबर आहे. त्यांना फोन करा तुम्ही, तुमचे काही डाऊट्स असतील, साईट व्हिजिट करायचे. जर समजा एखाद्यांना साईट व्हिजिटला यायचं, एखाद्या दिवशी राहायचं आहे, तर काही पॉसिबिलिटीज आहे इकडे? होऊन जाईल. आपला एक सॅम्पल व्ह्यूला आपला आपण रेडी केलेलाच आहे, त्यासाठीच येतो. बरं. समजा तुम्ही आलात मुंबईवरनं, जर तुमचा असा काही प्लॅन आहे की सिरियसली तुम्हाला बायच करायचं, पण तुम्हाला बघायचं एक दिवस राहून इथे कसं वाटतं, तर यांचे सॅम्पल बंगलो आहेत, तर ते अलाव सुद्धा करतात की इथे राहून तुम्ही बघा की ॲक्च्युअलमध्ये नेचर कसं आहे. तुम्हाला सकाळचं बघायला भेटेल, संध्याकाळचं बघायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली डिसिजन घेऊ शकता. इथवर आल्यानंतर दाखवाल तेवढं कमीच आहे. आणि एका व्हिडिओमध्ये काय काय दाखवणार तुम्ही, तर बघा असं आहे की तुम्हाला खरंच असं वाटतं की तुमचा एखादा फार्म हाऊस असावा, सेकंड होम असावा, किंवा असं वाटतं की आता जागा घेऊन ठेवू आणि रिटायरमेंट नंतर तिथे एखादा बंगलो बांधू, फार्म हाऊस करू आणि निवांत राहू, तर आय गेस एकदा तुम्हाला यांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे. हा प्रोजेक्ट तर आहेत, पण याच्या व्यतिरिक्त अजून 2 प्रोजेक्ट आहे. आणि मेजॉरिटी मी नोटीस केलं आहे की इथे जास्त करून डॉक्टर्स आहेत. आता इथे पण समोर जर बघितलं ना, तर ओनर नेम डॉक्टर शिंगे म्हणून आहेत. शिंगे म्हणून आहेत. तर जास्त करून डॉक्टर्स. काय सिटीत राहणं पैसे कमवण्यासाठी ऑफकोर्स चांगली गोष्ट आहे, पण पोल्युशन वगैरे असतं, तर कधीतरी स्वतःला एक रेस्ट हवा, बॉडीला एक रेस्ट हवा, फ्रेश ऑक्सिजन हवं. तर अशासाठी सेकंड होम्स निडेड असतात. आणि त्याच उद्देशाने लोक घेतात की रिटायरमेंट नंतर जेव्हा तुम्हाला खरंच फ्रेश ऑक्सिजनची गरज असेल, त्यावेळेस तुमच्याकडे स्वतःची जागा असली पाहिजे. बाकी आजचा व्हिडिओ जर चांगला वाटला तर कमेंट सेक्शनमध्ये जय हिंद लिहा. नवीन चॅनल अजून एक आपण सुरू करतोय, एक नंबर नावाने, ज्याच्यामध्ये फक्त मराठी कॉन्टेंट आणि जे मराठी भाषिक आहेत, महाराष्ट्रातले जे बिझनेस आहेत ते प्रमोट करणार आहे. तर त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या वेळेस व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला पाहिजे. सर, थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल.